नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 31 मार्च 2025 ते 6 एप्रिल 2025 साप्ताहिक राशी भविष्य. मकर राशी, या आठवड्यात आपल्या घरातील एखाद्या महिला सदस्याचे खराब आरोग्यामुळे कौटुंबिक वातावरणात मोठा त्रास होऊ शकतो. परिणामी तुमच्या मानसिक ताणतणावातही वाढ होईल, ज्याचा तुमच्या आयुष्याच्या विविध भागात नकारात्मक परिणाम दिसून येईल. या सप्ताहात तुम्हाला सर्वात अधिक आपल्या भावनांवर काबू ठेवण्याचा सल्ला दिला जातो, कारण शक्यता आहे की या सप्ताहात तुमच्यामध्ये विकसितता वाढेल. यामुळे तुम्ही आपल्या करिअरच्या प्रती काहीसे निष्काळजी दिसाल. या सप्ताहात विद्यार्थ्यांना थोडी अधिक काळजी घेऊन मेहनत करण्याची आवश्यकता असेल, कारण तेव्हाच तुम्हाला शुभ फळांची प्राप्ती होईल. तसेच विदेशात जाऊन अभ्यास करण्याचा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांची गोष्ट केली असता त्यांनाही मध्यभागानंतर जवळच्या नातेवाईकांकडून विदेशी शाळेत दाखल होण्याची शुभवार्ता प्राप्त होऊ शकते. या सप्ताहाची सुरुवात आरोग्याच्या दृष्टीने चांगल्या प्रकारे असेल, कारण तुमच्या आरोग्यात या काळात सकारात्मक बदल होतील, ज्याच्या परिणामस्वरूप तुम्ही यावेळी जिमही जॉईन करण्याचा निर्णय घेऊ शकता. कार्यक्षेत्रात या सप्ताहात तुमच्या काही सहकारिणीमुळे तुमची प्रतिमा खराब होईल. यामुळे तुमच्या वेतनात वाढीवर ब्रेक लागेल. सोबतच तुम्हाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागेल. उपाय: शनिवारी गरीब लोकांना तांदूळ दान द्या. कुंभ राशी, या सप्ताहात तुमचा कुणी जवळचा तुमच्या प्रती खूप वेगळाच व्यवहार करू शकतो. यामुळे तुम्हाला जरा सहज वाटेल. सोबतच तुम्ही त्यांना समजण्यातही जवळपास आपला भरपूर वेळ आणि ऊर्जा व्यर्थ खर्च करू शकता. तुमच्या करिअरच्या दृष्टीने या सप्ताहाची सुरुवात खूप उत्तम राहणार आहे, कारण या काळात तुमच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग सुरू होईल. म्हणून असे करण्याच्या आधी आपल्या आईवडिलांची संमती नक्की घ्या, अथवा नंतर त्यात आपत्ती होऊन तुम्हाला दुसऱ्यांसमोर कमीपणा येऊ शकतो. या सप्ताहात तुमच्या राशीतील विद्यार्थ्यांना आपल्या मेहनतीचे फळ मिळतील आणि यामुळेच तुम्हाला अनुकूल परिणाम प्राप्त करण्यात मदत मिळेल. म्हणून या वेळेचा उत्तम लाभ घेऊन मन लावून फक्त अभ्यासात लक्ष द्या. या सप्ताहात तुम्ही मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या उत्तम असाल. या व्यतिरिक्त येणाऱ्या मानसिक तणावाला स्वतःवर हावी होऊ देऊ नका, कारण असे करणे कुठल्याही शारीरिक समस्येला जन्म देऊ शकते. या गोष्टीची काळजी घ्या की तुम्ही एक अनुशासित व्यक्ती आहे, म्हणून आरोग्याच्या बाबतीतही अनुशासनाचे पालन करा आणि स्वस्थ राहा. हा सप्ताह गुंतवणुकीसाठी सामान्यपेक्षा उत्तम राहणार आहे, परंतु तुम्हाला प्रत्येक प्रकारचे आकर्षण, कुठल्याही प्रकारच्या जोखमीपासून बचाव करण्याचा सल्ला दिला जातो. म्हणून योग्य सल्ला घेऊन आपली गुंतवणूक करा
आणि नफा अर्जित करून जीवनात उन्नती प्राप्त करा. उपाय: नियमित हनुमान चालिसाचा पाठ करा. मीन राशी. हा सप्ताह तसा तर तुमच्या कौटुंबिक जीवनात शांतता घेऊन येईल, परंतु अनावधानाने तुमच्या घरातील काही वस्तू तुटेल. यामुळे घरातील व्यक्ती तुमच्याशी नाराज होऊ शकतात. म्हणून सुरुवातीलाच सावधान राहा. काहीही असे करू नका ज्यामुळे घराचे नुकसान होईल. या सप्ताहात ऑफिसमध्ये तुम्हाला इच्छेनुसार उत्तम परिणाम मिळणार नाहीत, कारण शक्यता आहे की तुमचा कुणी जवळीक आपल्या फायद्यासाठी आपल्यासोबत विश्वासघात करू शकतो. यामुळे तुम्हाला काही समस्या होईल. जे विद्यार्थी उच्च शिक्षण ग्रहण करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी या सप्ताहाचा मध्य खूप चांगला राहील. या काळात तुम्हाला अधिक यश मिळेल, कारण ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी उत्तम राहील. या सप्ताहात तुमच्या आरोग्यात सुधार होईल, म्हणून अशा गोष्टीमध्ये सामील व्हा जे रोमांचित असेल आणि तुम्हाला आराम देईल, कारण यामुळे तुम्ही स्वतःला मानसिक तणावापासून दूर ठेवण्यात यशस्वी राहाल. ज्या कमाईचा मोठा हिस्सा तुम्ही आपल्या आई-वडिलांच्या आरोग्यावर खर्च करत होता, ते या सप्ताहात संचय करण्यात यशस्वी राहाल, कारण तुमच्या आई-वडिलांच्या आरोग्यात सुधारणा दिसेल. यामुळे तुम्हीही आपले धन वाचवण्यात यशस्वी होऊ शकाल. म्हणून त्यांची सुरुवातीपासूनच योग्य काळजी घ्या. उपाय: नियमित लिंगाष्टकमचा पाठ करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.